नमस्कार, मी विशाल. शो टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. वेगळा विषय, नाटकाचा, चित्रपटाचा, असा आपण बऱ्याच वेळेस चर्चा करत असतो, पण रंगभूमी नाटक याबद्दल जर बोलायचं झालं तर खरंच एक वेगळा अनुभव, एक वेगळा विषय जर जाणून घ्यायचा असेल, पाहायचा असेल तर कोडमंत्र जरूर बघायला हवं. सॉरी सर. सॉरी सर. प्लीज फॉलो सर. पसीना आया सर. प्लीज सर. सर ये मी खरं तर आता या क्षणी प्रेक्षक म्हणून मुक्ताशी संवाद साधणार आहे. मला मुक्ताला विचारायचं आहे की अहिल्या देशमुख सगळंच वेगळं आहे. म्हणजे पाठीमागे एक लष्कराचा तळ दिसतोय, त्यातले सीन बदलत आहेत, त्यात तुझी आणि अजयची संवादाची जुगलबंदी दिसते आणि इतर बरेच कलाकार जे सैनिकाच्या भूमिकेत दिसत आहे. मी एवढंच म्हणेन की हा विषय खरं तर तू आणि दिनू पेडणेकर यांनी समोर आणणं हेच फार मोठं आव्हान होतं, कारण हे थोडं इकडचं तिकडं झालं असतं तर हे जमलं नसतं. धाकधूक होती? धाकधूक होती असं नाही म्हणता येणार, कारण हे नाटक मुळामध्ये आणण्याचं कारण जसं तू आत्ता प्रेक्षक म्हणून रिॲक्ट केलंस तसं माझं झालं होतं. हे मूळ गुजरातीमध्ये नाटक सुरू आहे, कोडमंत्र नावाचं, आणि गुजराती नाटकाचा प्रयोग मी बघितला आणि त्यामुळे मला खरं तर प्रेरणा मिळाली. म्हणजे हे नाटकाचं स्टेजवर येण्याचं मी पूर्ण श्रेय भरत ठक्कर, जे आमचे तिसरे निर्माते पार्टनर आहेत, त्यांना देईन. कारण त्या माणसाने हे वेडं स्वप्न बघितलं नसतं तर हे नाटक अशा पद्धतीने, इतक्या मोठ्या प्रमाणात, इतक्या ताकदीने आपल्यासमोर आलं नसतं. म्हणजे लेखकाला सुचलं, दिग्दर्शकांनी अप्रतिम पद्धतीने त्याच्यावर विचार केला, पण ते प्रॅक्टिकली प्रेक्षकांसमोर आणण्याकरता जी जिगर लागते आणि हां, ती जिगर त्यांना होती आणि त्याच्या बरोबरीने आम्ही हे नाटक करू शकलो. कमांडर रवी, गेट अप. कमांडर रवी. आणि मला असं झालं, ॲक्च्युली मी जेव्हा गुजराती नाटकाचे प्रेक्षक म्हणून बसले होते तेव्हा मला वाटलं की अरे, मराठी ॲक्टर म्हणून मी नेहमी म्हणते की मला आय एम ब्लेस्ड की मला मराठी प्रेक्षक आहे, इतका चांगला दर्दी प्रेक्षक मला मिळाला आहे. जर इतका दर्दी प्रेक्षक तुला आहे आणि इतकं तुला त्याच्याविषयी म्हणणं आहे तर तुझं कर्तव्य नाही का की इतकं चांगलं नाटक तू बघतेस ते त्यांनी बघितलं पाहिजे. असं मला एक चॅलेंज स्वतःसाठी की करून दाखव. मग इतक्या चांगल्या लोकांसाठी तुला काही करावं असं वाटतं तर हे नाटक मराठीत आण. आणि मग दिनू काकांनी मला सांगितलं की हे बघ, काम करायचं का नाही ते तू ठरव, पण नाटक तर आपण प्रोड्युसर म्हणून आणायचंच, कारण हे नाटक आपण आणलंच पाहिजे. आणि त्यांचंही कारण तेच होतं, कारण ते स्वतः चांगल्या कामाचे खूप फॅन आहेत. सगळी चांगली कामं आणि त्यातल्या त्यात मॅक्सिमम कामं आपल्याकडनं झाले तर मजा येईल असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे कंटेंट, त्याचं प्रेझेंटेशन, ओव्हरऑल या नाटकात जे म्हणायचे ते, हे सगळंच आम्हाला इतकं आवडलं होतं आणि म्हणून ही निर्माता म्हणून उडी मारायचं खरं तर निर्णय घेतला. एक वेगळी सिच्युएशन आहे यामध्ये, आणि ती सिच्युएशन नेमकी काय हे मी आता तुम्हाला सांगणार नाही, त्याकरता तुम्ही नाटक बघा. पण त्या सिच्युएशनमध्ये एक वकील म्हणून तू लढते, कायद्याचा अभ्यास आहे हे सगळं, अहिल्या देशमुखचा, एक जुगलबंदी आहे तुझी आणि अजयमधली, एका कर्नलमधली तुझ्यामधली, हे सगळं प्रेझेंट करणं. म्हणजे माझ्या एका सहकार्याची तुला कॉम्प्लिमेंट सांगतो याबद्दल, शेअर करायला काहीच हरकत नाही, की ओंजळीत समुद्र सामावून घेण्यासारखं होतं. हां, काय वाटतं तुला? आहे, तसंच आहे. आणि प्रत्येक नटासाठी हे ड्रीम प्रोजेक्ट असू शकतं. अशा पद्धतीचे रोल्स सगळ्यांना मिळालेत. मला पण ॲक्टर म्हणून असा चॅलेंजिंग रोल मिळाला नव्हता विशाल, मी खरंच सांगते तुला. मी आता 15 वर्ष काम करते, मी निर्माती म्हणून पण काम केलं, मला आवडलेले रोल मी केले, पण रंगमंचावर प्रत्येक प्रयोग तुमची परीक्षा बघतो. असं जेव्हा नाटक तुला ॲक्टर म्हणून करायला मिळतं आणि त्याची तितकी भरभरून दाद मिळते, म्हणजे तू प्रयोगाला येऊन बघशील तर स्टँडिंग ओवेशन, अख्खा थिएटर फुल माणसं आहेत आणि ती उठली आहेत आणि उठून टाळ्या वाजवत आहेत, उभं राहून कौतुक करतायत. तुमच्याविषयी खूप ऐकलंय, मागे बेसवर आला होता तेव्हा बघितलंही होतं. तुम्ही लढताय माझी बेस. डिफेन्स प्रिपेअर करतोय. लेट्स सी. खरंय, रायफलमध्ये गोळ्याच नसतील तर चाप उडून तरी काय उपयोग, नाही का? यू विल से दॅट. तुमची ओळख सांगाल एकदा, जस्ट फॉर द ऑफिशियल रेकॉर्ड्स. सेकंड इन कमांड विक्रम शेलार, मराठा रेजिमेंट. मॅम. मयत कमांडो रवी शेलार यांचे सख्खे मोठे भाऊ, बरोबर? येस मॅम. टूवायसी विक्रम काही दिवसांपूर्वी एलओसीवर एक फायरिंग इन्सिडेंट झाला. त्याची माहिती देणारं एक पत्र कमांडो रवी शेलार यांनी कोर्ट्स ऑफ एन्क्वायरी लिहिलं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा खून झाला. या सगळ्या घटनांविषयी तुम्ही मला काय सांगू शकाल?
आणि एक 5 मिनिटाचा तो कार्यक्रम चालतो शेवटचा सगळा कौतुकाचा. तर मला असं वाटतं की हे ड्रीम प्रोजेक्ट आहे. निर्माती म्हणून तर आहेच आहे, पण ॲक्टर म्हणून सुद्धा आहे. आणि ह्याचं मॅक्सिमम श्रेय मी माझ्या सगळ्या नटमंडळींना किंवा स्टेजवर वावरणाऱ्या सगळ्या कलाकारांना देईन. कारण गंमत अशी आहे की लेंथ वाईज सगळ्यांना मोठे रोल नाही मिळालेत, पण कंटेंट वाईज त्यातल्या पोझिशनिंग वाईज सगळे रोल खूप महत्त्वाचे आहेत. आणि त्याचं महत्त्व ओळखून सगळ्या नटांनी काम स्वीकारलं. कारण विचार कर, आत्ता मराठीमध्ये एवढं काम चालू असताना 35 ते 40 कलावंत स्टेजवर उभे करायचे, इतक्या प्रमाणात नाटकं करायची, इतक्या प्रमाणात प्रयोग करायचे, तर इतके कसदार कलाकार असे बांधून ठेवणं खूप अवघड आहे. पण सगळ्यांनी नाटकाच्या प्रेमात पडतो, इव्हन माझे टेक्निशियन्स. कारण नाटकाचं म्युझिक, नाटकाचे लाईट्स, नाटकाचं नेपथ्य हे नाटकाच्या कलावंतांना इतकंच महत्त्वाचं असतं. कारण त्यांचंही स्वतःचं एक टायमिंग असतं. ते जर वेळेत सुटलं तर आपल्याला कळतही नाही की ते किती स्मूथली आणि करेक्ट इंटेन्सिटीने आलंय. पण ते चुकलं तर हमखास कळू शकतं की जरा लाईटची मात्र गडबड झाली. इतकं सोपं आहे पण ते तितकंच अवघड आहे. त्यामुळे ती माझी टेक्निशियन मंडळी ती बांधलेली आहेत आणि ती केवळ नाटकाच्या प्रेमापोटी. इतकी टॅलेंटेड टीम मिळणं निर्माता म्हणून खूप अवघड आहे. आणि मी खरंच भाग्यवान आहे की इतक्या चांगल्या नाटकाला इतकी चांगली टीम असणं आणि अशा प्रकारचा प्रेक्षक. एवढं मोठं सगळं ग्रेंजर या स्टेजवरती उभं करणं हे मोठं आव्हान होतं निश्चितपणे. मला हेही माहिती आहे की निर्माता म्हणून बऱ्याच वेळेस काही तडजोडी तू करतेस. म्हणजे की जर कलावंत आजारी पडला तर तू प्रयोग देखील कॅन्सल केलेला आहेस, पण कलावंत म्हणून तू कुठलीच कधी तडजोड करत नाही. पण आजही निर्माता आणि एक कलावंत म्हणून या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळत असताना तारेवरची कसरत होते असं वाटतं. म्हणजे आज 16 प्रयोग कोडमंत्राचे झालेले आहेत. हां, मग तशी निर्मिती म्हणशील तर हे माझं 4थं नाटक आहे आता. आणि निर्माती म्हणून मी पॅम्पर्ड लहान मूल आहे, निर्मात्यातलं लहान मूल आहे. कारण दिनू काका माझ्याबरोबर आहेत आणि जी ॲक्च्युअल कसरत जी असते, जी ॲक्च्युअल जबाबदारीची कामं असतात ती खरंच दिनू काका, अजय कसुर्डे आणि भरत ठक्कर यांनी वाटून घेतली आहेत. आणि मी खरंच लिंबू टिंबू निर्माता यातला. माझ्यावरच्या जबाबदाऱ्या या खूप त्यांच्या मनाने खूपच छोट्या आहेत, पण येस मी प्राऊड निर्माता आहे. आणि तारेवरची कसरत तशा अर्थाने नाही आहे. आणि स्पेशली या नाटकाबद्दल म्हणशील तर आपल्याला म्हणताना ऐकताना वाटतं की 35-40 कलाकारांचं आहे सगळं बर्डन. तर माझं इतके सॉर्टेड आहेत सगळे कलाकार, माझे कॅडेट्स इतके सॉर्टेड आहेत की प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून हे माझं नाटक आहे इतकं घरचं कार्य असल्यासारखं सगळेजण कामं करतायत. सो कोणा एकावर बर्डन नाही आहेत नशिबाने. आणि हे कधीतरीच घडतं. म्हणजे 15-20 वर्षात माझ्या तरी आयुष्यात पहिल्यांदाच असं घडलं की ह्यातला प्रत्येक भाग, प्रत्येक अंश, बॅकस्टेज असेल, ऑनस्टेज असेल, कलाकार असेल, टेक्निशियन असेल, पण माझं नाटक म्हणून इथे करतोय आणि जे खूप अवघड आहे. लष्करातल्या अंतर्गत घडामोडी एवढंच एक वाक्य मी वापरेल कोडमंत्राच्या बाबतीत, पण ते फार छान पद्धतीने एका अनवट वळणावरती येऊन नाटक थांबतं हे सगळं बघत असताना. त्यातली अहिल्या देशमुख तू कधी पाहिलीस का असं मी तुला विचारणार नाही, कारण मुक्ता ते उभं करत असते. पण काय कॉम्प्लिमेंट्स असतात जेव्हा प्रेक्षक तुला येऊन भेटतात? आणि हे खरंच असं कुठे घडलंय, सत्य आहे काही? म्हणजे जसं राजेश जोशींशी कधी तू डिस्कस केलंय त्या विषयाला? ॲरन सॉर्किनचं एक फ्यू गुड मेन नावाचं नाटक आहे, त्याच्यावरनं इन्स्पायर होऊन केलेली नाटकं आहेत ही दोन्ही. म्हणजे गुजराती व्हर्जन त्याच्यावरचं आहे, भाषांतर नाही आहे, रूपांतर आहे. आणि त्याचं भारतीकरण करण्यासाठी खूप मुभा घेतली आहे. इव्हन गुजरातीचं मराठीत आणतानाही विजय निकम सरांनी खूप काही बदल केलेत जे त्या संस्कृतीशी निगडीत असतात. त्या माणसांना ते त्यांचं वाटण्याकरता ज्या गोष्टी असतात ते बदल यात झालेले आहेत. पण शेवटी तू त्यांना कुठल्याही कपड्यांमध्ये आणलंस तरी माणसांचं नातं आणि त्यातलं नाट्य हे उरतं. त्यामुळे अशा मुली, अशी माणसं, असे सैनिकाचे कपडे घातलेले त्यातला माणूस हे खूप ठिकाणी आपण बघितलेलं असतं. पण आम्हाला मेजर कॉम्प्लिमेंट्स मिळतात ज्या की नावं न घेता मी सांगेन, पण आर्मी सुट्टीवर आलेले जेव्हा मेजर किंवा लेफ्टनंट कर्नल किंवा जवान ही मंडळी किंवा त्यांची घरची मंडळी जेव्हा नाटक बघून जातात आणि जेव्हा ते भरभरून बोलतात की हो यार ह्याविषयी बोललं जायला पाहिजे होतं, आणि फार सॅल्यूट तुम्हाला, म्हणजे सलाम की तुम्ही हे मांडलं आणि हे फार अप्रतिम आहे. कमांडर रवी शेलारने कोर्ट्स ऑफ इन्क्वायरीला एक पत्र पाठवलंय. त्यात त्यांनी लिहिलंय, मला इथून ट्रान्सफर हवी आहे. दिस इज नॉट माय कप ऑफ टी. कधी कधी हार मानण्यात देखील शौर्य असू शकतं. या ट्रान्सफरच्या बदल्यात गेल्या आठवड्यात भारताकडून झालेल्या LOC फायरिंग इन्सिडेंट बद्दल मी विशेष माहिती देऊ शकतो.
सर प्लीज मला इथून काढा. गुजराती नाटक हे तू पाहिलं होतं, ती छाप निश्चितपणे तू ठेवली नसशील, म्हणजे हे सगळंच अगदी वेगळं मांडण्याचा प्रयत्न झाला असेल या सगळ्याच्यामध्ये. हो, म्हणजे कसं होतं की कलाकार जेव्हा तिथे उभा राहतो स्वतः, तेव्हा स्वतःच्या काही गोष्टी 3 डायमेन्शनल गोष्टी 4D गोष्टी घेऊन उभा राहतो. त्यामुळे त्याचा आवाज, त्याचं दिसणं, त्याचे जेस्चर्स, पोस्चर, त्यामुळे कॅरेक्टर बदलत राहतं. मग त्याचं ब्रीफ बदलतं, मग दिग्दर्शकाला काहीतरी सुचतं आणि तसा मेळ करत करत म्हणजे कथासूत्र म्हणशील तर गुजराती आणि मराठीचं कथासूत्र सेम आहे. त्यात कथेमध्ये ट्विस्ट बदललेले नाही, पण पात्र वेगळे आहेत, पात्रांचे कंगोरे वेगळे आहेत. म्हणजे तू वकील असेल तर वकील असेल, कर्नल असेल तर कर्नल असेल, लेफ्टनंट कर्नल तर तेच असतील, रँक ती असेल, पण आतला माणूस वेगळा आहे आणि तो सरांनी आमच्या बरोबर ठरवून आमच्यातनं काढून घेतलेला, आमच्यातनं कार्व केलेला आहे. त्यामुळे डेफिनेटली त्याचे परिणाम आहेत दोन्ही नाटकाचे, ते वेगवेगळे आहेत. जाता जाता तुला गवसलेला कोडमंत्र? मला गवसलेला कोड मंत्र म्हणण्यापेक्षा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, जे प्रत्येकाच्या आयुष्यात येतं असं एक सुंदर स्वप्न, जे खूप कमी वेळा पूर्ण करण्याची संधी मिळते. आणि माझ्या नशिबाने मी जे सुंदर स्वप्न बघितलं ते पूर्ण होताना मी बघते, ते साकारताना बघते. सो मला गवसलेलं कोड मंत्र म्हणजे माझं एक सुंदर स्वप्न. क्या बात. थँक्यू. थँक्यू सो मच. रंगभूमीवरती दिसणारा लष्करी तळ, गोळ्यांचे आवाज आणि एका पाठोपाठ येणारे एक एक प्लॅटून आणि त्यात मिळणारे वेगवेगळे कमांड. कर्नल प्रतापराव निंबाळकर, त्याचा लागलेला आवाज आणि मग हळूच लक्षात येतं, अरे अजय पुरकर. हो, म्हणजे मलाही तेच वाटलं एक प्रेक्षक म्हणून, आणि मला ते नवल या क्षणी व्यक्त करावं असं वाटतं शो टाईममध्ये कोड मंत्राच्या निमित्ताने. अजय आपल्याबरोबर आहे. अजयला जर आठवायचं झालं तर संगीत पद, नांदी असेल, सौभद्र असेल, काशीराम कोतवाल असेल, सिरियलमधल्या तुझ्या वेगवेगळ्या भूमिका असतील, पण खास करून तुझा आवाज आम्हाला सगळ्यांच्या खूप लक्षात राहिला, तुझ्या भूमिका लक्षात राहिल्या. पण ही अगदी वेगळीच भूमिका आहे, कर्नल प्रतापराव निंबाळकर. कोडमंत्र हे नाटक मूळचं गुजरातीत, त्या नाटक आत्तासुद्धा चालू आहे गुजराती रंगभूमीवरती आणि जवळजवळ 125 शोज त्यांनी कंप्लीट केलेले आहेत. आणि त्यानंतर झालं असं की हे नाटक मुक्तानी बघितलं आणि ती त्या नाटकाच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर तिने असं ठरवलं की हे नाटक आलं पाहिजे मराठी रंगभूमीवरती. आणि मग ह्या नाटकाची तयारी चालू झाली, पण ह्यातली पात्र कोण कशी करणार ते कास्टिंगबद्दल डिस्कशन चालू झालं. आणि अचानक मला दिनूदाराचा फोन आला, दिनू पेडणेकरचा, की असं एक नाटक आहे, जरा येशील का. मी गेलो. मी प्रथम फक्त दिग्दर्शकाशी आमच्या चर्चा केली, ते म्हणले आपण नाटकाबद्दल नको बोलायला. त्यानंतर मी गुजराती नाटक जाऊन पाहिलं आणि मी ते गुजराती नाटक पाहूनच इतका भारावलो की म्हणलं हे मराठी तर तो काय धमाल येईल. आणि ते म्हणले की एक कर्नल का रोल आपको करना है. त्यामुळे कर्नल प्रतापराव निंबाळकर अशी भूमिका माझ्या वाट्याला आली या नाटकामध्ये. अत्यंत टोकाचा देशभक्त आहे, शिस्तीचा माणूस आहे आणि ड्युटी आणि देश याच्यापुढे त्याला काही नाही. मग मुलगा नाही, मित्र तो मानत नाही, त्याला फक्त ऑर्डर्स फॉलो करणं येतं, ऑर्डर्स देणं येतं आणि जाज्वल्य देशप्रेम, एवढंच हे कॅरेक्टर, म्हणजे हा त्याचा कणा आहे या कॅरेक्टरचा. अजय, तसं पाहायला गेलं तर संगीत हा तुझा जीव की प्राण आहे, पण कुठलाही अभिनेता कोणती भूमिका करत असताना आपली एक बैठक मांडतो, त्याचा एक अभ्यास करतो. ही पूर्णतः आत्तापर्यंत तुझ्या करिअरमधली अगदी टोकाची आणि वेगळी भूमिका आहे. म्हणजे तसं मी प्रेक्षक म्हणून जर मला तुला ही कॉम्प्लिमेंटच समज की आम्ही इमॅजिनच करू शकत नाही की अरे हा तू या फ्रेममध्ये किती छान करतोय. त्यामुळे तुला एक विशेष तयारी करावी लागली या सगळ्याच्यात. नाही, काय झालं की लोकांनी घाशीराम कोतवाल किंवा सौभद्र आणि त्यानंतर नांदी हे नाटक बघितल्यामुळे तिन्ही नाटकांमध्ये गाणं आणि अभिनय बघितला गेला. त्यामुळे स्वाभाविकपणे लोकांचं एक समीकरण जुळून गेलं की अजय पुरकर आणि गाणं म्हणजे संगीत नाटकाशी जास्त निगडीत. त्यामुळे मला हे नाटक जास्त महत्त्वाचं वाटतं, कारण की पूर्णपणे गद्य रोल आहे. गद्य रोल असूनसुद्धा तो सिव्हिलियन नाही आहे, तो आर्मीचा आहे. त्यामुळे त्याची एक बॉडी लँग्वेज, त्याची भाषा, त्याचं बोलण्याची एक पद्धत आहे, बोलण्याचा एक पिच आहे. तर त्या सगळ्या गोष्टींवरती, बारीक सारीक गोष्टींवरती काम करत 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 हे कॅरेक्टर बिल्डअप होत गेलं. कॅरेक्टर करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मग तुम्हाला जे समोर दिसतंय ते आज दिसतंय. आणि त्यात आणखीन एक खास गोष्ट जुळून आली, मुक्ता तुझ्याबरोबर होती ह्या सगळ्याच्यामध्ये.
खूप वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो पण काम नव्हतं केलं कधी. आणि ऑफकोर्स मला तिचं काम अनेक वर्ष आवडतंच आहे. म्हणजे मी परवाच तिला असं म्हणलं की मी तुझं पहिलं काम फायनल ड्राफ्टचं सुदर्शन रंगमंचाला पुण्यामध्ये बघितलं होतं, जिथे अत्यंत समीप रंगमंच आहे, इथे काम करतात लोक, इथे बसतात खाली. तेव्हापासून मी बघत आलेलो आहे आणि हा योग जुळून आला आहे असं आपण म्हणूयात कोडमंत्रच्या निमित्ताने, की मी मुक्ताबरोबर मला काम करायला मिळते आणि उत्तम काय म्हणूयात उत्तम केमिस्ट्री आहे ॲक्टर्स म्हणून. शी इज अ व्हेरी वंडरफुल को ॲक्ट्रेस आणि खूप मजेने आमची एक टीम म्हणजे मुक्ता आणि प्लस आमचे जे इतर मित्र आहेत जे याच्यात बाकीचे रोल्स करतात, आमची केमिस्ट्रीच मित्र म्हणून इतकी छान आहे आणि ती सगळी लोकांना स्टेजवर बघायला मिळतात. कोडमंत्र या नाटकाबद्दल आणि या नाटकातल्या नेपथ्याबद्दल खूप चर्चा होताना दिसते. कारण असं बरीच मंडळी असं म्हणतात की एवढा मोठा पसारा एका रंगभूमीवरती मांडणं हे खरंच फार मोठं नवल आहे आणि सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपण पाहू शकतो इथला हा सेट, एकूणच हा दिसणारा भव्य दिव्य सेट आणि एक हा सेट बघत असताना यातला प्रत्येक कोपरा प्रत्येक बाजू बघत असताना हे पदोपदी जाणवतं की आपण एखाद्या लष्कराच्या तळावरती आलेलो आहे आणि हा अनुभव प्रेक्षागृहात बसून प्रेक्षक घेत असतात. आणि त्यात रंगमंचावरती दिसणारे हे सैनिकांच्या वेशातले वेगवेगळे कलावंत आपल्यासोबत आहेत आज शो टाईममध्ये. आपण त्यांच्याशी बोलूयात की नेमकं कोडमंत्रबद्दल त्यांना काय जाणवतंय, त्यांनी काय अनुभव घेतलेला आहे. सुरुवात यांच्यापासून करू. अवतार सिंगचं एक म्हणजे दुहेरी माझी भूमिका आहे. अवतार सिंगचा एक रोल आहे, त्यात एक डायलॉग आहे की सरजी बलविंदरच्या पैर विच कोली लाग गई. हा एक लहजा आहे. ॲक्च्युली हा मी एक माझ्या पंजाबी मित्र आहे त्याच्याकडून मी हा डायलॉग लिहून आणला आहे पंजाबीमध्ये. ॲक्च्युली हा हिंदीमध्ये होता पण म्हटलं जे पंजाबी कॅरेक्टर आहे तो थोडासा वेगळा टोन हवा आहे तर ते भूमिकाही पण थोडी वेगळी दिसेल. आर्मीची डिसिप्लिन आम्ही सगळ्यांनी जवळपास मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आहे. मी याच्यामध्ये कंपनी कमांडर जाधव अशी भूमिका करतो आहे ह्याच्यामध्ये. आणि गंमत अशी आहे की आमच्या सगळ्यांचं युनिट खूप छान जमलं आहे. खूप मजा येते काम करायला, सगळ्यांबरोबर काम करायला मजा येते. मुक्ता आहे, अजय आहे, मिलिंद, अतुल, सगळेच, विक्रम, सगळ्या आणि खूप सपोर्टिव्ह लोक आहेत. नाटक करताना खूप गंमत येते आणि लोकांना बघताना तितकीच गंमत येते. त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून बघावं असं नाटक झालं.